बाबा मला. अहो अरे, अण्णा अरे, शांत सोड म्हणतो ना, शांत सोड. सोडा सोडा तुम्ही त्याला. अण्णा अण्णा शांत व्हा शांत व्हा अरे काय काय शांत काय वा शांत व्हा. काय शांत वा हे बघा काळजी करू नका आम्ही आहोत तुमच्याबरोबर. शांत व्हा शांत व्हा. बाबा, डॉक्टर एक क्विक. या 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 फसवणुकीबद्दल मी सोडणार नाही तुम्हाला. अण्णा साहेब आम्ही काहीही फसवणूक केलेली नाही तुमची. काय काय फसवणूक काय केलेलं नाही. अरे मी तुमचं सगळं दोघांचं बोलणं ऐकलेलं आहे. हा अरे शरम वाटायला पाहिजे तुम्हाला. पेशंटना लुबाडता हे असले घाणेरडे धंदे करताना शरम वाटायला पाहिजे. अहो अण्णा काय बोलता काय तुम्ही. योग्य तेच बोलतोय. अहो शांत व्हा तुम्ही. यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं दिसतंय. तुम्ही शांत व्हा प्लीज कोऑपरेट करा. डॉक्टर क्विक क्विक. हे बघा तुम्ही मला कितीही समजवायचा प्रयत्न केलात ना तरी जे काय समजायचं ते मी समजून चुकलेलो आहे. अहो अहो अण्णासाहेब तुम्ही समजताय तसं नाही आहे. तुम्ही शांत व्हा. तुमच्यासारख्या नर पशूंना खरं तर फासावर लटकवायला पाहिजे. फक्त ह्या फसवणुकीसाठी तुम्ही माणूस चुकीचा निवडलेला आहे डॉक्टर. लक्षात ठेवा. शांत व्हा. नाही मी शांत होऊन काही होणार नाही. हे प्रकरण तुम्हाला खूप जड जाणार नाही आहे. अहो शांत व्हा. आम्ही आहोत. त्याच्यावर विश्वास ठेवा प्लीज प्लीज प्लीज. कसला विश्वास ठेवा. प्लीज विश्वासघातकी शांत माणसं व्हा आहात तुम्ही. शांत व्हा शांत व्हा. कॉपरेट करा प्लीज प्लीज. अण्णा थोडे खाली सरका. थोडं खाली सरका हो. प्लीज प्लीज. मी सर सर प्लीज. थोडा आराम करा. बरं वाटेल तुम्हाला. प्लीज शांत. अरे हळू हळू. सर आता काय करायचं. ऐकलंय सगळं त्यांनी. तुम्ही घाबरू नका. पण जोपर्यंत आपल्याला आपले पूर्ण पैसे मिळत नाहीत तोपर्यंत त्या म्हाताऱ्याला झोपलेलाच ठेवलेला बरा. अहो पण उठल्यावर त्यांनी प्रॉब्लेम क्रिएट केला तर. ते प्रसिद्ध समाजसेवक आहेत. शिवाय आमदार सौदामिनी गायकवाड यांचे पती देखील आहेत. असू देत. त्यांच्या मुलांनीच आपल्याला हे करायला सांगितलंय. व्हॉट. धक्का बसला ना तुम्हाला. अहो या मोठ्या माणसांची काय लफडी असतात कल्पना नाही तुम्हाला. पण सर ह्या सगळ्या प्रकरणात त्यांचा मुलगा राहील बाजूला. आपण ट्रॅप होऊ. बरोबर बोलता तुम्ही डॉक्टर. मग आपण त्यांचं ऑपरेशनच करून टाकू. काय. का नुसते स्टिचेस घ्यायला काय हरकत आहे. त्यामुळे आपली बाजू देखील सेफ होईल. काय. यू आर जिनियस सर. अहो अनुचाई, अहो अनुचाई, काय व हे बघा पेपरात काय आलंय. आबा चा ठेव तिथं. हे बघ काय हो. अगं अनुला 15 कोटी मिळाले. ती बातमी पेपरात छापून आली आहे. अगो बाई खरंच की. बघ की. अगो बाई हे पा. आणि हे कसं झालं. आबा या पेपरवाल्यांना अशा बातम्यांचा वास बरोबर लागतो का. पण ते काय बी असू देत. हे असं छापून यायला नको होतं बघ. म्हणजे आता याच्या बरोबर संकट येणार आपल्या माग. आबा पण मग आपण काय करायचं आता. हे बघा आपण काय करतोय. आलं अभिनंदन अभिनंदन दौलतराव अभिनंदन. उत्तमराव तुम्ही. होय हो, आम्हीच नाही अख्खा गाव यायला निघालाय. सरपंच पाटील सगळेच यायला निघालेत. हा ते बँकवाले बी यायला निघाले. तो म्हटलं या आता आपल्याला बँकेची गरजच आहे नाही का. काय बोलताय काय तुम्ही. असं काय बावरून जात आहे. नाही होतं होतं असं हो, एकदम एवढे पैसे मिळणार म्हटल्यानंतर माणसाचं असं होतं हो. पण काय काळजी करू नका आम्ही आहे ना. आता बघा अनुपमाचं ना जंगी सत्कारच करून टाकतो. हा सगळ्या चॅनलवाल्यांना बोलवतो बरं का. नाही नाही आम्हाला तसं काय करायचं नाही. अहो, तुम्हाला कुठं काय करायचंय. जे काय करायचं ते आम्ही करणार हो. हा गावाचा एकदम विकास करून टाकू. बघा आपण एक काम करूया ना. वीरेंचा पुतळाच उभा करून टाकू या चौकात. काय
म्हणजे कॅप्टन वीरेन गायकवाड चौक, कॅप्टन वीरेन गायकवाड हायस्कूल, कॅप्टन वीरेन गायकवाड हॉस्पिटल, चालेल ना? आणि आपण एक काम करूया बरं का, शिएमना उद्घाटनाला बोलवूया. हा शिएम, हा शिएम आलं तर चांगलंच आहे म्हणा, हा. पण मी म्हणतो पीएम आलं तर, म्हणजे प्राईम मिनिस्टर. हो, तुमची वट आहे ना? व वट म्हणजे आहे ना, वट आहे आपली तशी, पण काय प्राईम मिनिस्टर कुठेतरी बाहेर दौऱ्यावर गेलेत ना, आपण शिएमवर भागून घेऊ, चालेल? जसं तुम्ही म्हणताय तसं. अहो आता एवढा पैसा येणार म्हटल्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी बी कडक लागणार बरं का. सिक्युरिटी? आपण एक काम करू, बंगल्याला एक सिक्युरिटी ठेवून देऊ आणि अनुपमाताईंसाठी एक. 2 सिक्युरिटी वालं? अहो जोखमीच्या मानानं कमीच आहेत की. मी काय म्हणतो, आपण ते Z+ सिक्युरिटी ठेवली तर, म्हणजे बंदूक घेतलेली माणसं बघायला बरी वाटतात. हो, अगदी खरं आहे बघा. आपण एक काम करू, शेम आले ना की मी त्यांच्याशी बोलतो, करून घेतो मी त्यांच्याकडून, काय काळजी करू नका. नाही, घाला त्यांच्या कानावर घाला. पण मी काय म्हणतो उत्तमराव, हे एवढं समजा करायचं म्हटल्यानंतर पैसा खर्च होणार की हो? आता हे बघा दौलतराव, एवढे मोठे श्रीमंत होणार तुम्ही म्हटल्यानंतर एवढा खर्च करावा लागणार. नाही, पण आमच्याकडे कुठं आहे पैसा? हे बरं आहे तुमचं. अहो 15 करोड काय कमी रक्कम आहे का? तेच सांगतोय, ते 15 करोड आमच्याकडे नाही. म्हणजे हो? अहो म्हणजे अनुपमाचा फोन आला होता, तिनं ते समधे पैसे ट्रस्टला दान म्हणून देऊन टाकले. काय? काय उत्तमराव, काय झालं? नाही तुम्ही काय म्हणला, पैसा सगळ्या ट्रस्टला देऊन टाकला? होय. आई ग, काय हो, काय झालं? काय नाही, छातीत कळ आल्यासारखी वाटते. अरा, हॉस्पिटलमध्ये जा. नाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये न्यायची पाळी आली तर ते खर्च करायला तेवढा बी पैसा आमच्याकडे नाही बरं का. दौलतराव, तुमच्या अनुपमाचं डोसकं फिरलं काय? सगळा पैसा देऊन टाकला? बरं झालं की आमच्या पोरीने काय वाईट काम केलं काय? तुम्हाला बी येड लागलंय वाटतं. अहो असं कधी करायचं असतं का? तो पैसा गावाला दिला असता तर गावाचा विकास तरी झाला असता. म्हणजे सगळं मुसळ केरात. हे खास आमच्याकडून तुमच्यासाठी भेटवस्तू आहे. आपले अनुपमा गावाची शान आहे, हे समजा त्यासाठीच आणलंय. ते तुमचं प्रेमाने समजा आणलं ठीक आहे, पण ह्याचं पैशाचं काय आम्ही सांगतो ना, या पुढं समजा मला आमच्या दुकानातून घ्यायचा पैका आरामात द्या. नाही, नंतर द्यायला सुद्धा पैसा लागतो का नाही, तो कोणाकडे आहे? हा, एक होईल, हे उत्तमराव आमचे दोस्त आहेत, ते देतील पैसा. म्हणजे आम्हाला काही समजलं नाही. अहो काय समजायचं त्याच्यात? यांच्या अनुपमानं सगळे पैसे दान करून टाकलेत, रिकाम्या हातानं ती येते. म्हणजे यांच्याकडे पैसे नाही आहेत. चला चला आम्ही येतो, लई काम आहेत. निघा. ए, बघितलं का दौलतराव, काय काय गमावून बसलात तुम्ही ते. अहो पैसे देऊन आम्हाला प्रेम नकोच होतं. धन्य हो तुमची, धन्य. हळूहळू छातीत दुखतंय आणि बघा डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जावा. लोचट मेला, चांगली जिरली मेल्याची. बाबा तुम्ही पण ना. बहिणी, नयन बहिणी. काय ग, काय झालं? अशी गोंधळलेली काय? हा बहिणी, आज ना अण्णांच्या तब्येतीची चौकशी करायला कौस्तुभ आला होता हॉस्पिटलमध्ये. मग मी त्याला सांगितलं की अण्णांचं ऑपरेशन करायला सांगितलंय. त्याच्यावर तो म्हणाला की आपण सेकंड ओपिनियन घेऊया. त्याच्या ओळखीचे कोणी कार्डिओलॉजिस्ट आहेत. अगं मग तो जे म्हणाला ते योग्यच आहे, तर तेवढं प्रॉब्लेम काय आहे? नाही, मी त्याला अण्णांची फाईल दाखवली. तेवढ्यात तिथे उपेंद्र भाऊजी आले आणि म्हणाले की सेकंड ओपिनियनची काहीच गरज नाहीये. त्यांनी फाईल घेतली आणि निघून गेले होते. हे असं म्हणाले? हो ना. कदाचित त्यांना कौस्तुभ आवडत नाही म्हणून. अण्णांच्या प्रकृतीचा प्रश्न आहे हा. कौस्तुभ आवडतो की नाही हा नाही, आणि त्यातून कौस्तुभ जे म्हणाला ते योग्यच आहे. बहिणी, हे सगळं मला तुमच्या कानावर घालावंसं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. खरं सांगू तर तो डॉक्टर जो आहे ना, तो मला फ्रॉडच वाटतोय. पण उपेंद्र भाऊजींचा विश्वास आहे त्यांच्यावर. काही झालं तरी आपण सेकंड ओपिनियन हे घ्यायचंच. पण कसं बहिणी? फाईल तर भाऊजींकडे आहे. आणि तू काळजी करू नकोस, मी बघते काय करायचं ते.
अजितराव आपला प्लॅन बोंबलला पारिस्कोट झाला. अहो पर झालं काय ते तर सांगाल की नाही? आपल्या हातातनं पैसे गेलं. काय हा, म्हणजे? अनुपमानं पैसे दान करून टाकलं, कुठल्या तरी ट्रस्टला दिलेत. वाचताय काय? दौलतरावने स्वतः सांगितलं. अहो उत्तमराव बनवलं तू मसनी. पैसे कुठे बी गेले नाही ती, पैसे आपल्यालाच मिळणार. दौलतराव कशाला खोटं बोलतील हो? आता ओ अजितराव, तुम्हाला येड नाही ना लागलं पैसे आपल्या हातातनं गेलं म्हणून? वाचताय का येड्यासारखं? अहो उत्तमराव बनाव आहे त्यो. म्हणजे लोकांपासून पिच्च्या सोडवण्यासाठी त्यांनी तुम्हाला तसं सांगितलं. काय आलं का ध्यानात? नाही, उपेंद्र दादाचा मला फोन आला होता. हा त्यानं मला सांगितलंय की अनुपमाला तो चेक मिळालेला आहे हा. आणि तो तिच्यापाशीच आहे, कुणाला तिनं काय बी दिलेलं नाहीये. आता म्हणजे दौलतरावाने आम्हाला खोटच सांगितलं की राव. अरे आम्ही तर त्यांना हरिश्चंद्राचा अवतार समजत होतो. छे 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 छे. या जगात आता कोणावर विश्वास ठेवायच्या लायकीचं राहिलेलं नाही कोण. उत्तमराव, पैशाची दुनिया आहे आजकाल. पैशासाठी माणूस काय बी करतोय बघा. खरं आहे हो तुमचं म्हणणं. त्याचं जिवंत उदाहरण आपण दोघं जण आहोतच. आता अनुपमा एकदा गावात आली, तिच्याकडे येणं जाणं वाढवतो. त्या सरदेशमुखाच्या नजरेत आपली वट आता वाढायला पाहिजे. अंगाशी आता कसं बोलला? आपण तुम्हाला लय प्रयत्न करावे लागतील, कारण तुमचा आधीचा रेकॉर्ड लय खराब आहे आणि तुमच्या मार्गात तो कौस्तुभ आहेत की हो. यायला नाव घेऊ नका त्या कौस्तुभचं. त्याचा काटा मी कसा काढायचा ते बघतोच. फक्त एक चान्स मिळाला. अजितराव हो, अख्खा गावभर शोधतो तुम्हाला. काय रे? विद्यावनीचं प्रेत सापडलंय काय? आणि फौजदारांनी ताबडतोब बोलवले. होय का? बर तू हो पुढे आलोच मी. निघ निघ आलो. चला, हे बेस झालं. नाही म्हणजे विद्या खरंच मिली. नाही तर मला वाटलं होतं जिवंत होऊन परत येते का काय. चला आता तुम्हाला जो काय गळा काढायचा आहे, आक्रोश करायचा आहे, तो तिकडं करा. चला चला आता बघा कसं काही नाटक करतोय ते. चला चला. अजिबात टेन्शन घेऊ नका. डॉक्टर साठे आहेत ना, फार हुशार सर्जन आहे बघा. अहो मी काय म्हणते, काय आहे? ऑपरेशन इतक्या लगेच करण्याची काही गरज आहे का? म्हणायचं काय तुम्हाला? नाही म्हणजे आपण सेकंड ओपिनियन घेतलं तर? आता हे खूळ तुमच्या डोक्यात कुठून शिरलं? उपेंद्र, अरे वहिनी काय चुकीचं बोलतेय? एवढं मोठं ऑपरेशन आहे, जर का आपण सेकंड ओपिनियन घेतला तर काय चुकीचं आहे? विषयाचं गांभीर्य कळतंय का तुम्हा दोघांना? सेकंड ओपिनियन घ्यायचं वेळ आहे का तेवढा आपल्याकडे? यामध्ये अण्णांना काय झालं तर जबाबदार कोण? हा नाही, आम्हाला वाटतंय तुम्हाला अण्णांना वर पोचवायची घाई झालीये. उपेंद्र, अरे काय बोलतोयस काय तो? तुम्ही बोलायला भाग पडताय. पण मी सेकंड ओपिनियन घेऊया असं म्हटलं तर एवढं चिडण्यासारखं काय आहे त्यात? कारण याचा अर्थ असा होतो की तुमचा आमच्यावर विश्वास नाहीये. असं नाहीये. असंच आहे, असंच आहे. आमच्याकडे संशयाने बघण्याची सवयच लागली आहे तुम्हाला. उपेंद्र, काय बोलतोयस तू आणि कुठला विषय कुठे नेतो? नाही बोलत आम्ही. अनुपमा अण्णांच्या ऑपरेशनसाठी पैसे देणार होती ना? काय झालं त्याचं? ती त्यासाठीच बँकेत गेली आहे. किती पैसे देणार आहे? 10 लाख. फक्त 10 लाख रुपये? सध्या ऑपरेशनसाठी तेवढे पुरे आहेत. काय पोरगी आहे हो?
घरावर एवढं मोठं संकट ओढवलंय तर आमच्या समोर 10 लाखाची भीक टाकते काय? पैशाचा मोह सुटत नाही हा तिला. नशीब समजा ती हे पैसे तरी देतीये, कारण तुम्ही तिच्याशी ज्या पद्धतीने वागलायत ना, दुसरी एखादी असती तर एक छदाम सुद्धा दिला नसता तिने. काय झालं व इद्याचंच प्रेत होतं ना ते. लय द्रुप झालं होतं, काय ओळखता येत नव्हतं, पण अंगगाठी तशीच होती. चारी पोर, नशीब बघा तिचं कसं ते. म्हणजे जिवंत होती तवा बी सुख नाही, आणि मरण बी असं भयंकर आलं बघा तिला. अजितनं विद्याचं जाणं लय मनाला लावून घेतलंय. रडून रडून लय गोंधळ घातला. जीव द्या निघाला होता, मी अडवला. आता काय उपयोग त्याचा? ती जिवंत असताना चांगला वागला असता म्हणजे. तसा मनन तो लय चांगला आहे. संगत नडली त्याला. उत्तमरावामुळे बिघडला तो. त्या उत्तमरावाचं नाव काढू नका. त्याला बघितलं ना तर खेटराने बडवा असं वाटतोय बघा मला त्याला. डोक्यात निसता इच्छार सुधी आणू नका. लय उपद्रवी जात आहे ती त्यातून राजकारणात. म्हणजे कसं आहे बघा, आपल्याला राग आला म्हणून जर आपण दगडावर डोसकं आपटलं, दगडाला काय होत नाही, आपलं डोसकं फुटतं. तेव्हा ह्यांना लांबनच रामराम करणं बरं. ते बी खरंच आहे म्हणा. आता त्या अजितनं त्यांच्यापासून दूर राहायला पाहिजे. हे बघा, मी हातपाय धुवून घेतो, तोवर तुम्ही चहा टाका. होय. अहो, मी तुम्हाला अनुला फोन करायला सांगितला होता, केला का? अण्णांचं ऑपरेशन आहे. अरे देवा, हे असं होतं बघा माझं. करीन करीन म्हणल्याने राहून गेला. पण मी काय म्हणते, तिला फोन करण्यापेक्षा तुम्हीच जर मुंबईला जाऊन आलात तर. माझ्या डोसक्यात तेच होतं हो, तिकडंच जायचं म्हणून. पण काय आहे, ती मंडळी माझ्यावर चिडली. आता मला बघितल्यावर पुन्हा डोसकं भटकलं म्हणजे काय करायचं? खरं आहे तुमचं म्हणणं. त्या अण्णांना लवकरात लवकर बरं वाटू दे म्हणजे झालं बघा. माझी बी देवाकडे तीच प्रार्थना आहे. चला.